नमस्कार. आज आपण कम्युनिकेशनच्या त्या भागावर बोलणार आहोत जिथे शब्द नसतात पण इम्पॅक्ट खूप मोठा असतो. सायलन्स. रिलेशनशिपमध्ये सायलन्स कधीकधी स्पेस असू शकतो, पण खूप वेळा तो पनिशमेंट, अवॉइडन्स किंवा कंट्रोल म्हणून वापरला जातो. सायलन्स म्हणजे कम्युनिकेशन बिलकुल नाही. सायलन्स म्हणजे अब्सेन्स ऑफ क्लॅरिटी. सगळ्यात आधी सायलन्स आणि स्पेस यातला फरक समजून घ्यायला हवा. स्पेस म्हणजे कॉन्शियस पॉज. मला थोडा वेळ हवा आहे, आपण शांतपणे नंतर बोलू. दॅट इज स्पेस. सायलन्स म्हणजे एक्सप्लेनेशन न देता गायब होणं. स्पेस ट्रस्ट बिल्ड करतो, सायलन्स कन्फ्युजन बिल्ड करतं. सो लेट्स अंडरस्टँड what does mean by silent treatment. जेव्हा एखादी व्यक्ती दुखावली जाते पण बोलण्याऐवजी पूर्ण इग्नोर करते, मेसेजेस वाचते पण रिप्लाय देत नाही, बोलणं टाळते, कॉल्स टाळते, पर्पज एकच असतो, समोरच्याला गिल्टी वाटायला लावणं. सायलेंट ट्रीटमेंट हे कम्युनिकेशन टूल नाही आहे, ते इमोशनल पनिशमेंट आहे. सायलेंट ट्रीटमेंटचा परिणाम काय होतो? तुम्ही ओव्हरथिंक करायला लागता, तुमचं सेल्फवर्थ शेक करायला लागतं, हलायला लागतं, तुमचं नर्वस सिस्टीम अलर्ट मोडवर राहतं आणि तुम्ही स्वतःलाच दोष द्यायला लागता. सायलेंट ट्रीटमेंट कसं हँडल करायचं मग? पहिल्यांदा चेस करणं थांबवा, मनातून आणि बाहेरून. रिपीटेड मेसेजेस, एक्सप्लेनेशन, अपोलॉजीज अजिबात देऊ नका. एक क्लिअर, काम मेसेज पुरेसा असतो. जर स्पेस हवा असेल तर ठीक आहे, पण सायलन्स मला कन्फ्यूज करतं, बोलायला रेडी असशील तेव्हा सांग, हे बोलणं कधीही उपयोगाचं असतं. यापुढे रिस्पॉन्स नसेल तर क्लॅरिटी एक्सेप्ट करा. सायलन्स हा ॲन्सर असू शकतो. आता ब्लॉक अनब्लॉक पॅटर्नबद्दल बोलूया. ब्लॉक करणं ही बाउंड्री असू शकते, पण ब्लॉक अनब्लॉक रिपीटेडली करणं हे बाउंड्री नाही. ते इमोशनली अनस्टेबल किंवा कंट्रोल असू शकतं. आज ब्लॉक, उद्या अनब्लॉक, परत स्वीट मेसेजेस, परत कॉन्फ्लिक्ट, परत ब्लॉक. हा सायकल हेल्दी कम्युनिकेशन नाही. याचा इफेक्ट काय होतो बरं? तुम्ही कन्सिस्टंटली कन्फ्यूज राहता. होप आणि रिजेक्शन यामध्ये पेंड्युलम स्विंग चालू राहतं. इमोशनल अटॅचमेंट स्ट्रॉंग होते, पण इमोशनल सेफ्टी 0 होते. ब्लॉक अनब्लॉक कसं हँडल करायचं बरं? पहिले तर पॅटर्न्स ओळखा. 1-2 वेळा बाउंड्री मान्य केली जाऊ शकते, पण रिपीटेड सायकल रेड फ्लॅग आहे बरं का. तुमचं काम स्टॅबिलिटी मागणं आहे, केऑस ॲडजस्ट करणं नाही. आता ब्रेड क्रमिंगबद्दल बोलू. खूप सटल पण खूप डॅमेजिंग पॅटर्न आहे हा. हल्ली खूप जण हा पॅटर्न वापरतात. ब्रेड क्रमिंग म्हणजे समोरची व्यक्ती फुल रिलेशनशिप देत नाही, पण स्मॉल अटेन्शन देऊन तुम्हाला हुक करून ठेवते. ओकेजनल हाय, लेट नाईट टेक्स्ट, इमोशनल लाईन्स, पण कमिटमेंट नाही, क्लॅरिटी नाही. ब्रेड क्रमिंगचा इफेक्ट काय होतो? तुम्ही वेटिंग रूममध्ये राहता, वेटिंग मोडमध्ये राहता. तुमचं लाईफ पॉज होतं. तुम्ही बेअर मिनिममला स्पेशल समजायला लागता. ओ, ही ऑर शी इज समवन स्पेशल. पण असं काही नसतं. ब्रेड क्रमिंग कसं हँडल करायचं? इथे वर्ड्स नाही, बिहेवियर पहा. शुगर कोटिंग वर्ड्स तर सगळेच वापरतात, पण बिहेवियर स्पीक्स अ लॉट. कन्सिस्टन्सी नसेल तर क्लॅरिटी मागा. मला मिक्स सिग्नल नकोत, मला क्लिअर कम्युनिकेशन हवं आहे, हे ठामपणे बोला. क्लिअर नसेल तर स्टेप बॅक करा. कधीही स्वतःला वाचवणं इम्पॉर्टंट असतं. आता घोस्टिंग. एक्सप्लेनेशन न देता पूर्ण गायब होणं. घोस्टिंग म्हणजे कॉन्फ्लिक्ट अवॉइड करणं, अकाउंटेबिलिटी टाळणं आणि समोरच्याला क्लोजर न देणं. घोस्टिंग म्हणजे तुमचं वर्थ, तुम्हाला काय आहे काय नाही
हे सांगत नाही. गोस्टिंग तुमच्या वर्थबद्दल काहीच सांगत नाही. ते समोरच्याला इमोशनल कपॅसिटीबद्दल सांगतं. समोरच्याची इमोशनल कपॅसिटी सांगतं. गोस्टिंगचा परिणाम काय होतो? सेल्फ डाऊट वाढतो. अनफिनिश्ड इमोशनल लूप तयार होतो. तुम्ही क्लोजर स्वतःलाच द्यायला लागता. गोस्टिंग कसं हँडल करायचं मग? क्लोजर मागू नका. जिथे कपॅसिटी नाही तिथे तुमचं मागणं देखील उपयोगाचं नाही. गोस्टिंग ही डिसरिस्पेक्ट आहे. एक्सप्लेनेशन न मिळणं हीच तर क्लॅरिटी आहे. एक्सप्लेनेशन न मिळालं तरी क्लॅरिटी मिळते. सायलेन्स ही पण एक इन्फॉर्मेशन आहे. एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. हेल्दी कम्युनिकेशन अनकम्फर्टेबल असू शकतं, पण कन्फ्युजिंग नसतं. कन्फ्युजन हा रिपीटेड पॅटर्न असेल तर तो कम्युनिकेशन इश्यू नाही, तो अवॉइडन्स आहे. आज स्वतःला एक ऑनेस्ट प्रश्न विचारा. मी क्लॅरिटी मागतेय का की केऑस ॲडजस्ट करतेय? मी क्लॅरिटी मागतोय का की मी केऑस ॲडजस्ट करतोय? मी शांतता राखतोय का की स्वतःला सप्रेस करतोय? मी शांतता राखतेय का की स्वतःला सप्रेस करतेय? आजचा हाच एक प्रश्न आहे. आणि कॉन्शियस प्रॅक्टिस अशी आहे, जेव्हा सायलन्स, ब्लॉक अनब्लॉक, ब्रेड क्रम्स किंवा घोस्टिंग होतं तेव्हा स्वतःला समजवण्याऐवजी पॅटर्न्स ऑब्झर्व करा. रिपीटेड पॅटर्न हाच एक मेसेज आहे. रिलेशनशिप शब्दांवर नाही चालत. रिलेशनशिप प्रेझेन्स प्लस कन्सिस्टन्सी प्लस क्लॅरिटी यावर चालतं. जर हा एपिसोड ऐकताना तुम्हाला वाटलं हे माझ्या आयुष्यात घडलेलं आहे तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर नक्की करा. तुमच्यासाठी सगळ्यात कन्फ्युजिंग कम्युनिकेशन पॅटर्न कोणता आहे हे मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या एपिसोडमध्ये आपण बोलणार आहोत ट्रस्ट म्हणजे कंट्रोल नाही, तर मग काम ट्रस्ट कसा बिल्ड करायचा. आणि लक्षात ठेवा, सायलन्स जेव्हा पॅटर्न बनतं तेव्हा ते ॲन्सर असतं. थँक्यू.